नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रात कांद्याच्या बाजारात मोठा बदल दिसत आहे. काही बाजारात कांदा 1500 पार गेला, तर काही ठिकाणी अजूनही 500 खाली दर मिळतोय. तर सर्वात मोठा प्रश्न आहे की आज कांदा विकायचा का थांबायचं. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राचे ताजे कांदा बाजारभाव आणि योग्य निर्णय बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये सध्या किमान दर 300 प्रति क्विंटल, कमाल दर 1500 ते 1700 प्रति क्विंटल, सरासरी 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटल कांद्याचा भाव आहे. म्हणजे 9 रुपये ते 12 रुपये किलो याप्रमाणे ॲव्हरेज. याचा अर्थ असा की मार्केट सध्या स्टेबल आहे, पण क्वालिटीवर मोठा फरक पडत आहे. तर लासलगाव हा कांद्याचा मुख्य बाजारभाव आहे. तेथील लासलगाव नाशिक येथील कांद्याचा बाजारभाव आपण पाहूया. इथे दर 400 ते 1400 दरम्यान आहे. सरासरी 1000 रुपये ते 1200 प्रति क्विंटल. इथला रेट संपूर्ण महाराष्ट्रावर इफेक्ट करतो. जर इथे दर वाढले तर बाकी मार्केटही वाढतं. तर पिंपळगाव येवला या भागामध्ये कांद्याचा रेट सध्या 300 ते 1400 या रेंजमध्ये आहे. आवक जास्त असल्यामुळे दर फ्लक्च्युएट होतात. तर पुणे मार्केटमध्ये 800 ते 1500 प्रति क्विंटल चांगल्या क्वालिटीला जास्त डिमांड आहे. तर सोलापूर मार्केटमध्ये 100 ते 1500 क्विंटल दर असा आहे. सरासरी 700 ते 800 प्रति क्विंटल. इथे लो क्वालिटी माल जास्त येतो, त्यामुळे सरासरी कमी दिसते. जळगाव, धुळे, नगर या भागात 300 ते 1300 प्रति क्विंटल दर सध्या चालू आहे. मॉडरेट मार्केट सध्या सुरू आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी. खराब माल 2 ते 6 रुपये प्रति किलो, मध्यम माल 8 ते 12 रुपये किलो आणि हेवी क्वालिटी म्हणजे एक्सपोर्ट टाईप माल 12 ते 15 kg याप्रमाणे सध्या दर वेगवेगळे दिसतात. तर सध्या मार्केटमध्ये आवक जास्त आहे, स्टॉक जास्त आहे, त्यामुळे दर स्टेबल आहेत. मोठी वाढ अजून झालेली नाही, पण उन्हाळा वाढल्यावर डिमांड वाढू शकते. जर तुमचा कांदा चांगल्या क्वालिटीचा असेल तर आज विक्री केली तरी चालेल, पण माल जर ॲव्हरेज असेल तर एक दोन दिवस थांबून मार्केट बघण्याची शक्यता आहे, कारण दर अजून थोडे वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, दररोज असे ताजे कांदा बाजारभाव आणि शेती अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.